त्यांनी पत्रकारितेतील 25 वर्षाचा उल्लेखनीय प्रवास पूर्ण केलाय। 25 साल हो गए जिन्होंने अपने पत्रकारिता में, मयूर जी ने एक जोरदार टाळ्या खरं तर यासाठी व्हायला पाहिजे। 1998 साली आकाशवाणीमध्ये कॅज्युअल स्पीकर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्याच अनुभवातून त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची भक्कम पायाभरणी झाली। 2001 साली त्यांनी अल्फा गुजराती या वृत्तवाहिनीद्वारे दूरदर्शन पत्रकारितेमध्ये प्रवेश केला आणि मग त्यानंतर देशातील नामांकित न्यूज नेटवर्कमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या सांभाळल्या। आता त्या जबाबदाऱ्या कुठल्या कुठल्या होत्या तर एक लक्षात घेतलं पाहिजे, याच्यामध्ये त्यांची झी न्यूज आहे, स्टार न्यूज आहे, एबीपी नेटवर्क सारख्या प्रतिष्ठित माध्यम संस्थांमध्ये त्यांनी कार्य केलं। भारतातील 14 राज्य यानी 14 स्टेट्स में उनको उनके काम की वजह से उनको जाना पड़ा आणि तिथे तिथे जाऊन या 14 राज्यांमध्ये त्यांनी पत्रकारिता केली आणि या व्यतिरिक्त 2 देशांमध्ये त्यांना जाण्याची संधी मिळाली आणि त्या देशांमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी पत्रकारिता केली। अत्यंत गुंतागुंतीचे है, बहुत सारे कॉम्प्लिकेटेड इश्यूज थे जिनके ऊपर उन्होंने पत्रकारिता की है। याच्यामध्ये खास करून अर्थव्यवस्था, इकॉनॉमी देशाची जी आहे हा महत्त्वाचा विषय होता, तो त्यांचा विषय होता पत्रकारितेचा। सामाजिक प्रश्न, सोशल इश्यूज जे आहे त्याच्यावरती त्यांनी पत्रकारिता केलेली आहे आणि ग्राउंड झिरो रिपोर्टिंग ज्याला अत्यंत महत्त्वाचं रिपोर्टिंग असतं ते रिपोर्टिंग त्यांनी केलेलं आहे। या 2008 मध्ये मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या मूल्यांकनासाठी त्यांना शौर्य पत्र प्रदान करण्यात आलं। ही जी पत्रकारिता त्यांनी केलेली आहे त्यांचं आपण स्वागत करायचं तर हे खूप मोठं आहे। मला सांगतो की 25 वर्षाची कारकीर्द यामध्ये सगळं येतं। त्यांचं स्वागत करण्याची विनंती लक्ष्मण पाटोळे यांना करतो। मी लक्ष्मणजींना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण सरांचं स्वागत करूया। हॅलो, लक्ष्मण पाटोळेजींना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण सरांचं स्वागत करूया। आपण सरजी शाल आणि पुस्तकं भेट देऊन त्यांचं स्वागत करूया। जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाला पाहिजे। सरांना विनंती करतो आपण यानंतर सुधाकर काश्यप सर आले की मग त्यांच्याविषयी पण थँक्यू। यानंतर आता पुढे आपण पुढच्या खरं तर सुहास सगळी आपल्याला सगळ्यांची आपली ओळख झालेली आहे प्रत्येक पत्रकाराची। मला तर कोणी राहिलेलं नाही ना, सगळ्यांनी नावं सांगून झालेली आहेत। आपण आता पुढच्या इतिवृत्ताचं वाचन हे फार महत्वाचं असतं आणि संघटनेचं नेमकं ध्येय धोरण काय आहे, का आपण इथे जमलेलो आहोत, संघटना नेमकी काय करणार, याचं धोरण काय आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। ते आपण जाणून घेऊया। त्यासाठी मी विजय गायकवाड यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं। विजयजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। नमस्कार, मी विजय गायकवाड। परिचय तर दिलेला आहे पण सर्वांचं वसई विरारच्या इतिहासामधला छोट्यातला छोटा, मोठ्यातला मोठा आणि वसई विरारमधला प्रत्येक पत्रकार या आज संघटनेमध्ये जॉईन झालेला आहे। या ठिकाणी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आलेला प्रत्येक पत्रकार हा या ठिकाणचा सन्मानार्थ पत्रकार आहे। मग त्या पत्रकारामध्ये कुठलाही भेदभाव नसणार आहे। वसई विरार मधला इतिहास आजच्या मीटिंगनं या ठिकाणी रचल्या जातोय, कारण आजपर्यंतचा विस्कळीत झालेला जो दिशाहीन होता तो आज या निमित्तानं सर्व पत्रकार हे एकत्र आलेले आहेत। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्यावेळेस या संघटनेचं इतिवृत्त वाचत असताना आपण मला वाटते 4थ्या महिन्यामध्ये म्हणजे एप्रिलमध्ये एक बैठक घेतलेली होती आणि ज्या ठिकाणी आपण आपली पत्रकार संघटना रजिस्टर्ड करायची, नोंदणी करायची हे आपण ठरवलेलं होतं आणि त्याच बैठकीमध्ये आपण सर्वांनी या संघटना रजिस्टर करायचा असा ठराव सुद्धा घेतला होता आणि त्या पार्श्वभूमीवरती
आदरणीय सुहास सरांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण या ठिकाणी जमा झाला. नेमकी आपल्याला या संघटनेची गरज का वाटली आणि ही संघटना आपल्याला का आवश्यक होती? कारण विस्कळीत झालेला आजपर्यंत मला वाटतंय की इथल्या पत्रकारांना स्वतःचा विश्वास नव्हता की माझ्यासोबत कोण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे इथल्या पत्रकारांना असं वाटत नव्हतं संघटना आहेत, संघटना राहणार आहेत. वसई विरारमध्ये अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत ज्यांनी वसईसाठी, वसई विरारसाठी स्वतःचं योगदान दिलेलं आहे. त्या प्रत्येकाचा या वसई विरारमधला एक सिंहाचा वाटा आहे. हे सगळ्याच जणांच्या आपल्या वसई विरारमध्ये अनेक संघटना होत्या, आहेत आणि ते त्यांच्या पद्धतीने काम करणार आहेत. परंतु वसई विरारमधला सर्वच पत्रकार अनेक संघटनांमध्ये आणि जे विस्कळीत होते की ज्यांना या संघटनेची गरज होती, असे सर्वजण आपण एकत्र आलात. एका ध्येयानं, एका विचारानं आणि एका मनाने आपण सर्वजण या संघटनेच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत. त्याची दिशा ठरवण्यासाठी आणि निवडणुकीचा कार्यक्रम ठरवण्यासाठी आदरणीय पारीख सर, सुधाकर सर अवघ्या 5 मिनिटांमध्ये या मंचावर उपस्थित होणार आहेत. नालासोपारा स्टेशनला उतरलेत. हे सांगण्याचं तात्पर्य आहे की आपण जवळपास 4/8/2024 ला पहिली पत्रकारांची एक आपण मीटिंग बोलवली होती, ज्या मीटिंगच्या माध्यमातून आपण पत्रकार एकजुटीचा, त्याचं कारण पत्रकार एकजुटीचं काय होऊ शकतं तर ते म्हणजे वसई विरार महानगरपालिकेतला पत्रकार कक्ष. आपण त्या पहिल्या मीटिंगमध्ये ज्यावेळेस ही गोष्ट ठरवली आणि सगळे पत्रकार एकत्र आल्यामुळं आज पत्रकारांच्या नावाने, कुण्याही संघटनेचा नाही पण पत्रकारांच्या नावानं आपण वसई विरार सारख्या महापालिकेमध्ये अत्याधुनिक पत्रकार कक्ष आपण मिळवून घेतलेला आहे. ही ताकद फक्त आणि फक्त आपल्या पत्रकार एकजुटीची होती. आपण दिवस आपण पुढे जात गेलो तसतसं आपलं संघटन बनत गेलं, तसतसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढे येत गेलो आणि इथून पुढे आजचा ठोस निर्णयापर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. या ठिकाणचा वसई विरार मधला पहिला इतिहास असेल की अतिशय पारदर्शकपणे आणि ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडते. हा कार्यकाळ आणि येणारा वेळ हे आपल्यासाठी फार महत्वाचा असेल. आपल्यामध्ये कुठेही मतभेद नसेल. निवडणूक करत असताना आपल्यामध्ये कुठेही मनभेद असणार नाहीयेत. निवडणूक करताना आपण कोणीही कुणाची स्पर्धा करणार नाहीयेत. आपण निवडणूक करताना आपल्या मनामध्ये कुणाविषयी कटुता नसणार आहे. जे काम करतील, जे चांगल्या पद्धतीने वेळ देऊ शकतील, जो प्रत्येक पत्रकाराला चांगल्या पद्धतीने हँडल करू शकेल. पत्रकार संघटना म्हणून नावारूपाला येत असताना केवळ आपल्याला पत्रकार संघटना नाही बनवायची, तर येणाऱ्या प्रत्येक पत्रकाराच्या प्रत्येक आवाजासाठी ही संघटना उभी राहणार आहे आणि त्यासाठी ही संघटना आपली निर्माण होणार आहे. सुहास सरांनी पूर्णपणे एक छत्री नेतृत्व त्यांनी आतापर्यंतच्या कालखंडापर्यंत आपण त्यांच्या नेतृत्वाखाली काम केले. इथला प्रत्येक पत्रकाराला तुम्हाला निश्चितच वाटत असेल की आपण आज एक आहोत. वाटतंय? किती जणांना वाटतंय? आणि आज आपल्याला वाटतंय की खरंच आपल्या वसई विरार मधली एक संघटना बनते. आपण निश्चितच याच ध्येयानं, याच उद्देशानं आपण पुढे जाऊया. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रत्येक पत्रकाराला वाटलं पाहिजे की खरंच आम्ही या संघटनेचे सभासद आहोत. या संघटनेचा प्रत्येक पत्रकार हा, आपण सगळ्यात महत्वाची एक कन्सेप्ट मी तुम्हाला हे करतो की आपण ही संघटना बनवत असताना या पत्रकारांचा प्रत्येक अडी अडचणीच्या काळामध्ये बातमी प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे. पुन्हा कोणती बातमी करावी हा प्रत्येकाचा स्वतंत्र विषय आहे. त्याच्यामध्ये कोणीही कोणासाठी इंटरफेअर करणार नाहीये. पण पत्रकार संघटना म्हणून आपण प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये आपण उभे राहणार आहोत. आता ते कशा स्वरूपामध्ये उभं राहायचंय ते आपण निश्चितच आपले जसे जसे ध्येय धोरण ठरतील त्याप्रमाणे आपण पुढे पुढे जाणार आहोत. पण सध्या तरी आपण सर्वजण एक झालात, एकजुटीने पुढे जाणार आहोत आणि एकजुटीनं आपण या ताकदीला मोठं करणार आहोत. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवितो आणि निश्चित आपल्या या पुढच्या कार्याला सर्वांच्या ताकदीचा आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत आणि आपण ह्याच शुभेच्छा घेऊन पुढे जातोय. आदरणीय कुणाल रेंगे सरांना विनंती करतो की आपण पुढचे. धन्यवाद विजयजी, खूप खूप आभार. यानंतर आता तात्पुरत्या स्वरूपाची 7 माननीय सुधाकर कश्यप साहेबांचं इथे आगमन झालं. सरांचं खूप खूप स्वागत. सरांना व्यासपीठावरती येण्याची विनंती करतो.
सरांची थोडक्यात ओळख करून देतो, त्यांचं आधी स्वागत करू, मग आपण पुढे जाऊया. सरांची थोडक्यात ओळख करून देतो मी. सुधाकर काश्यप हे मुंबईतील गुन्हे पत्रकारितेमधील एक प्रमुख नाव आहे, आपल्याला याची कल्पना असेल. मागील 33 वर्षापासून ते ह्या पत्रकारितेमध्ये आहेत. एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. आपलं महानगर या सायन दैनिकापासून त्यांनी पत्रकारितेला सुरुवात केली. महानगरमध्ये 10 वर्ष काम केलं. त्यानंतर ते टीव्ही मीडिया ब्रॉडकास्ट ज्याला आपण म्हणतो तिथे ते वळले आणि तिथून पत्रकारिता त्यांनी सुरू केली. मग त्यामध्ये ETV मराठी आहे, IBN लोकमत आहे, महाराष्ट्र वन चॅनल आहे, TV9 मराठी आहे, पुढारी न्यूज आहे, झी न्यूज हिंदी, इंडिया न्यूज चॅनलमध्ये त्यांनी काम केलं आणि मागील 23 वर्षापासून ते ब्रॉडकास्टशी संबंधित आहेत. प्रतिष्ठेच्या मुंबई मराठी पत्रकार संघात ते 3 टर्म कार्यकारिणी सदस्य होते आणि 2 वेळा मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. तेव्हा जोरदार काय त्यांच्यासाठी झालं पाहिजे. सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांचं स्वागत करण्याची विनंती मी राज शर्मा यांना करतो. माननीय सुधाकर काश्यप साहेबांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद सर. आपल्याला आसनस्थ होण्याची विनंती करतो. हे दोन्ही मान्यवर आपल्याला संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची माहिती करून देणार आहेत, पण त्याआधी तात्पुरत्या 7 जणांची कमिटी आपल्याला करायची आहे इथे आणि महिला पुरुष असं दोन्ही आहे. तर ते 7 जण कमिटीसाठी कोण असतील ते मला वाटतं रँडमली घेतोय ना आपण, कोण असतील ते. आता आपण एक ग्रुप बनवला होता पत्रकारांचा आणि याच्यामध्ये आता आपण निवडणुकीची प्रक्रिया सुरू करतोय. तर या पुढच्या 15 दिवसाच्या काळामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी पूर्ण प्रक्रिया पार पडण्यासाठी 7 लोकांची गरज लागणार आहे. हे 7 लोक काय काम करतील तर आपल्याकडे 250 अर्ज आलेले आहेत, त्या अर्जाची छाननी करणं. आता अर्जाची छाननी करणं म्हणजे काय असणार आहे, कोणाला कमी करायचं नाहीये, परंतु जे आपल्या निकषामध्ये बसत नाहीत त्यांना आपल्याला त्यांची डॉक्युमेंट्स मागून घ्यायचे आहेत. तुमचं समजा एखादा YouTube वाला असेल, तो कुठला एखादा साप्ताहिक वर्ग असेल, त्याचा RN नंबर आहे का, तो कुठला आहे का, कारण आपण प्रत्येकाला ओळखत नाही. तर या अर्जाची छाननी करण्यासाठी 7 लोकांची कमिटी काम करेल आणि ही कमिटी झाल्यावरती पुढच्या 3 दिवसामध्ये म्हणजे 3 तारखेपर्यंत आपण 3-4 तारखेपर्यंत आपण ती यादी फायनल करायची आहे. तर 7 लोकांनी पुढे यायचं आहे आणि आपण सगळ्यांच्या संमतीने 7 लोक निवडणार. म्हणजे उद्या कोणी आरोप करता कामा नये की आम्हाला विचारात घेतलं नाही. तर सर्व संमतीने 7 जण काम करणार आहेत. तर माझी विनंती राहील की त्या 7 जणांना ज्यांना या कमिटीत काम करायचंय त्या 7 जणांनी पुढे यावं. मी पुन्हा किती लोकांचं नाव सांगतो. कोमल गुप्ता, जोरदार टाळ्यांचं स्वागत करतो. कोमल गुप्ता, अदिती सिंग, आशिष कदम, गणेश पाटील, विजय केतले, निलेश महाडिक, तुषार गायकवाड, मनोज तांबे, कमर बेग झाल्या पाहिजे. ज्याला पुढच्या सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार ते सगळी मंडळी काम करतील. आणि यानंतर आता आपण मान्यवरांचं जे मनोगत आहे ते सगळे ऐकूया. सर्वप्रथम मी सुधाकर काश्यप साहेबांना विनंती करतो, ते आपल्याला मार्गदर्शन करतील. निवडणूक प्रक्रियेची माहिती जी आहे ती नीट जाणून घेऊया. माननीय सुधाकर काश्यप साहेब. सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. सगळ्यांना नमस्कार. पण माफी मागतो, मला थोडा वेळ झाला. मी निघालो तो वेळेवरती, पण थोडा टाइम उशीर झाला. विरारला येताना होता असं. तर आजचा जो कार्यक्रम आहे, आज तुम्ही सगळे इथे जमलात, सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही इतक्या वर्षानंतर प्रथम तुम्ही सगळे एकत्र जमताय, एवढ्या मोठ्या संख्येने जमताय. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. निवडणूक प्रक्रिया याच्याबद्दल सुहास सरांनी मला फोन केला होता आणि या सगळ्याबद्दल सांगण्यासाठी बोलावलं होतं, म्हणजे चर्चा केली होती. तर माझी प्रथम ओळख करून देतो. माझी ओळख सांगितलीच, पण मी मुंबई मराठी पत्रकार संघात 10 वर्ष
दोन टर्म मी उपाध्यक्ष होतो, 3 टर्म म्हणजे 6 वर्ष कार्यकारी सदस्य होतो आणि प्रेस क्लबला 5 टर्म म्हणजे 10 वर्ष कार्यकारी सदस्य होतो. त्याच्यामुळे या दोन्ही संघटनांची बांधणी काय, त्याचबरोबर क्राईम रिपोर्टर असोसिएशनचा मी अध्यक्ष होतो. ती संघटना बऱ्यापैकी आम्हीच उभी केली, मी त्याचा फाउंडर मेंबर होतो. तर संघटना उभा करणं आणि ते कशा पद्धतीने चालवणं हे मी खूप जवळून बघितलंय. तर याचा माझा अनुभव तुम्हाला काय उपयोग येतील त्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत उपस्थित आहे, उभा आहे मी. पण माझी कधी गरज लागली तर कधी मला फोन करा. संघटना कशी बांधणी करायची, कशी उभारणी करायची, कशी त्याची चालवायची. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इलेक्शन हे करायचं आहे, इलेक्शन घ्यायचं आहे. तर इलेक्शन घ्यायचं आहे म्हटलं तर संघटना आज तुम्ही तात्पुरतं इलेक्शन घेऊ शकता की कार्यकारिणी एक तात्पुरती तुम्ही बनवून त्या कार्यकारिणी मार्फत तुमची जी काही प्रक्रिया आहे म्हणजे संस्था रजिस्टर करण्याचं असेल, संस्थेची बायलॉज बनवण्याचं काम असेल, इतर गोष्टी तुम्ही करू शकता. आणि त्यानंतर एकदा का तुमची संस्था रजिस्टर झाली नाही, एकदा का तुमची बायलॉज सगळे झाले, त्यानंतर तुम्ही इलेक्शन अधिकृतपणे इलेक्शन घेऊ शकता आणि त्यात तुमची कार्यकारिणी तुम्ही जाहीर करू शकता. याला जास्तीत जास्त महिन्याभराचा कालावधी जाईल. संस्था रजिस्टर व्हायला 1 महिना लागतो आणि त्यानंतर इलेक्शन प्रक्रिया असते. इलेक्शन प्रक्रिया 45 दिवसाची असते. तर हे 1-2 महिन्यामध्ये तुमचं ही सगळी संस्था तुम्ही जे एकत्र आलात त्याला फळ मिळेल. म्हणजे संस्था तुमची अधिकृतपणे संस्था गणली जाईल, ओळखली जाईल तुमची संस्था. आणि ह्या गोष्टी करणं फार आवश्यक आहे, कारण या गोष्टी जर केल्या नाही तर तुम्हाला इतर सरकारी कामकाज करताना अडचण येऊ शकतात, पैसे गोळा करताना अडचण येऊ शकतात. आज तुम्ही पैसे गोळा करू शकत नाही, पण तुमची जर संस्था रजिस्टर झाली तर तुम्ही सदस्य नोंदणी म्हणून तुम्ही पैसे गोळा करू शकता किंवा एखाद्याकडून तुम्ही डोनेशन घेऊ शकता, एखाद्याकडून तुम्ही CSR फंड घेऊ शकता आणि तुम्ही कामकाज करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी 2 टप्प्यामध्ये तुमचं काम व्हायला पाहिजे. एक तात्पुरते संघटन, तात्पुरती कार्यकारिणी, जी कार्यकारिणीची जबाबदारी असते संस्था रजिस्टर करणं आणि इलेक्शन घेणं. आता हे जे याच्यासाठी कालावधी तुम्हाला मी सांगितलंच. तर ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही काही लोक आता पुढे आला, ती चांगली गोष्ट आहे. या सगळ्यांनी मुळात 2-4 गोष्टी करणं आवश्यक आहे. सगळ्यांची नोंदणी करणं आवश्यक आहे. तात्पुरता बायलॉज असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही कोणाकोणाला घेणार, कोणत्या क्षेत्रातल्या पत्रकारांना घेणार तुम्ही, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, डिजिटल असेल, सोशल मीडिया असेल, तर ह्यापैकी कोणाकोणाला तुम्ही घेणार, ह्या गोष्टी तुम्ही आत्ताच तुम्ही निश्चित करा. ही तुमची तात्पुरती कमिटी जी आहे या कमिटी मार्फत तुम्ही आत्ताच निश्चित करा की कोणाकोणाला घ्यायचं काय. कारण का की जसं मुंबईमध्ये TV जे आहे, प्रेस क्लब आहे, मुंबई मराठी पत्रकार संघ आहे. तर मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये फक्त जे मराठी आहेत म्हणजे जे महाराष्ट्रीयन आहेत आणि जे मराठी पेपरमध्ये किंवा मराठी चॅनलमध्ये काम करतात त्यांना सदस्य दिलं जातं. मग तो एकाच वेळी इतर जाती धर्माचा जरी असेल पण तो मराठीमध्ये काम करत असेल तर त्याला सदस्य दिलं जातं. पण प्रेस क्लबमध्ये कुणालाही सदस्य दिलं जातं. तो कुठल्याही प्रांतातला असू दे, कुठल्याही भाषिक पत्रकार असू दे, त्याला सदस्य दिलं जातं. TVJ मध्ये फक्त जे TV मध्ये काम करतात, मग ते पत्रकार असतील, कॅमेरामॅन असतील, टेक्निशियन असतील, अँकर असतील, त्यांना सदस्य दिलं जातं. तर तिथे काही डिजिटलला तिथे दिलं जात नाही, पण प्रेस क्लबमध्ये दिलं जातं, मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये दिलं जातं. तर असं प्रत्येकाची तुम्हाला बायलॉज बनवताना या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील की कशा पद्धतीने. कारण एकदा का तुमचा बायलॉज झाला तर तुम्हाला मग काय लवकर तो काही बदलता येणार नाही. मग तो तुमच्या संघटनेची एक जिस्ट असेल, त्याच्यामुळे ते स्ट्रॉंग असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ते हे करा, तो बायलॉज बनवताना व्यवस्थित बनवा. इतर संघटनांचे बायलॉज घ्या आणि ते त्याच्या आधारे तुम्हाला काय तुमचे बायलॉज बनवता येतील ते बनवा. तात्पुरते लोक संघटित झालेले आहेत, त्याच्या मार्फत आता पुढचं तुम्हाला मी सांगितलं काय करायचं आहे. संस्था रजिस्टर आणि त्यानंतर इलेक्शन, आणि संस्था रजिस्टर झाली, इलेक्शन झालं की त्याचे तुम्हाला चेंज रिपोर्ट द्यावे लागतात चॅरिटी कमिशनरकडे की आमची नवीन संस्था रजिस्टर झालेली आहे, आता ही संस्था पुढचं कामकाज बघेल. मग तुमचं कार्यकाल किती वर्षात असणार आहे ते देखील महत्वाचं आहे. इतर सगळ्या संघटनांचे कार्यकाळ 2 वर्षाचा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारिणी आणि सदस्य हे 2 वर्षात निवडले जातात. तुम्ही किती वर्षात निवडणार आहात, 2 निवडणार आहात, 3 निवडणार की 5 निवडणार आहात हे तुम्हाला निश्चित करावं लागेल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नोंदणी, त्यानंतर निवडणूक, त्यानंतर संघटना चालवणं, यासाठी
माझं जे कधी तुम्हाला सहकार्य हवं असेल तुम्ही कधी मला फोन करू शकता. एवढं बोलतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप आभार. यानंतर माननीय मयूर पारिक सर यांना मी विनंती करतो, ते आपल्याला संबोधित करतील आणि निवडणूक प्रक्रियेविषयीची अधिक माहिती ते आपल्याला करून देतील. बहुत बहुत धन्यवाद मुझे यहाँ पे न्योता देने के लिए. सुहास जी का फोन आया था. दरअसल हुआ ये कि हमारे एक क्राइम रिपोर्टर एसोसिएशन का चुनाव हुआ और बड़ा हाई प्रोफाइल चुनाव हुआ. वाकई में वो क्राइम रिपोर्टरों का था, ये हमको समझ में आया. तो वो चुनाव जब कर रहे थे तो सुहास जी मिले और उन्होंने कहा कि भाई ये अभी किया है, वैसे विराट का भी चुनाव जो है वो करना है और अच्छी संगठन बना के देगा. मैं छोटा सा मेरा अनुभव बताऊंगा. मैं महाड़ा पत्रकार संघ का संस्थापक सदस्य हूँ, टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन का संस्थापक सदस्य हूँ, बीएमसी पत्रकार संघ में एक टर्म के लिए कमेटी में था, टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन में जनरल सेक्रेटरी था और इस समय डिजिटल मीडिया जर्नलिस्ट एसोसिएशन का अध्यक्ष हूँ. अभी कोई सोचेगा कि भाई इतना काम करते हो और काम करने के साथ में इतनी सारी दुकानें. नहीं, ये दुकान नहीं है, ध्यान से समझो. जो मैं बोलूँगा अगले 15 मिनट में, मुझे लगता है कि वो आप लोगों के लिए थोड़ा सा जरूरी है. ऐसा है कि संगठन ये दुकान नहीं है. संगठन ये कलेक्टिव एफर्ट्स के माध्यम से जो मिनिमम फैसिलिटी रिक्वायर्ड है वो पत्रकारों को देने का एक प्लेटफॉर्म. संगठन बनाना ये बहुत छोटी बात है, मैं बहुत जिम्मेदारी से बता रहा हूँ ये बात, लेकिन उसे निभाना और आगे चलाना ये आप दुश्मनी लेने का काम है. ये बात आप समझो. यानी जो यहाँ पे बड़े मुस्कुराते हुए कमेटी के जो स्क्रूटिनी में बने थे ना, ये इनको बता देना कि 2 लोगों के फॉर्म रिजेक्ट करके दिखाओ. अगला आपके घर तक नहीं पहुंचा ना, मेरा नाम बदल देगा, अगले नाम से और किसी नाम से बुलाना, अगले कार्यक्रम में किसी और नाम से संबोधित करें. घर तक पहुंचे अगला, जिसका फॉर्म रिजेक्ट किया वो घर तक पहुंचता है और जिंदगी भर आपके साथ दुश्मनी रखेगा वो अलग. समझ रहे हो? ये होता है संगठन चलाना, संगठन बनाना, फॉर्म को अप्रूव करना, फॉर्म को रिजेक्ट करना, रिक्वायरमेंट डॉक्यूमेंट्स मंगवाना. एक महामहिम पत्रकार थे, उनको चुनाव लड़ना था, तो मैंने ईमेल के माध्यम से बताया भैया आपका आईडी कार्ड और पिछले 5 न्यूज की आप क्लिपिंग दे दी. वो महामहिम ने मुझे लीगल नोटिस दे दिया. तुम्हारे पास ये करने का कोई अधिकार ही नहीं. तो मैंने एक ही ईमेल कर दिया कि आपको फॉर्म नहीं दिया जाएगा, नाउ गो टू द कोर्ट. अंत में वो कुछ भी नहीं कर पाए. समझ रहे बात? ये सारी चीजें होती है, लोगों के साथ दुश्मनी पालनी पड़ती और ये किसके लिए करना पड़ता है? संगठन के लिए. टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन जिसका मैं संस्थापक सदस्य हूं और महासचिव रहा. ये संगठन घर से चलती थी, रेसिडेंस. और जब हम 200 रुपए मांगने के लिए ऑफिस में जाते थे, मतलब 5-5 पत्रकार मिलकर, तो वो ऑफिस के अंदर ये कहा जाता था कि ये 200 रुपए का करोगे क्या? मुझे 200 रुपए बर्बाद नहीं करने. और कार्डबोर्ड हमने खरीदा था, उसके ऊपर जेरोक्स निकालते थे, कटिंग करते थे और मेरी धर्मपत्नी लोगों के आईडी कार्ड बनाती थी. जिसने 200 रुपया दिया उसको. प्रसाद कार्ती जी जो थे वो सारे डॉक्यूमेंट अपने घर पे रखते थे और 4 किलो का सामान उठा के वो रात को 10 बजे तक मीटिंग करने के लिए आते थे. सुभाष शिर्के जी, उन्होंने अपने घर के डॉक्यूमेंट्स दिए संस्था को रजिस्टर करने के लिए. समय के साथ में वो संस्था रजिस्टर हुई. रजिस्टर होने के बाद मैं उसका महासचिव बना. जब पहली बार मैं स्क्रूटिनी कमेटी चेयरमैन था, उस समय पृथ्वीराज चौहान जी ने प्रेस क्लब के बाजू में हमको पहला ऑफिस दिया और जब मैं महासचिव बना तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने दूसरा ऑफिस दिया. आज हमारे पास 2 ऑफिस है
एक प्रेस रूम है, वहां पे बैठने के लिए अच्छी व्यवस्था है, 2 एम्बुलेंस है। किसी भी पत्रकार के फैमिली को समस्या हो जाए तो आपको खाली पेट्रोल डालना है और एम्बुलेंस जो है वो आप फ्री ऑफ कॉस्ट यूज करो विद ड्राइवर। कोई भी आदमी बीमार हुआ तो 50,000 रुपए का अनुदान है। और इसके अलावा न जाने इतनी सुविधाएं हैं। ये 200 रुपए से शुरू हुआ, 200 रुपए और घर के अंदर से शुरू हुई संस्था, लोगों के घर के अंदर से ये आज 1,000 रुपए पर, ठीक है। अब मुझे उस संगठन से निकाल दिया गया। क्यों? क्योंकि मैं टीवी पत्रकार नहीं हूं, मैं टीवी पत्रकार नहीं हूं। तो मुझे वरिष्ठ सदस्य बना करके बगल में बिठा दिया गया, भैया आप वरिष्ठ हो गए हैं, लाल कृष्ण आडवाणी की तरह अपने निवास मुझे कुछ बुरा नहीं लगा, इसमें बुरा लगने वाली बात ही नहीं है। जो टीवी पत्रकारों को खड़े रहने की जगह नहीं थी, बारिश में रिपोर्टिंग करते हुए भीगना पड़ता था, आज उनका खुद का कार्यालय है और खुद के कार्यालय के अलावा सबको मूलभूत सुविधाएं मिल रही। ये होता है संगठन का ऑब्जेक्टिव और इसीलिए इतने सालों तक सभी ने मेहनत, समझ रहे हैं आप। तो ये होता है संगठन चलाना, संगठन आगे बढ़ाना। ऐसे ही महाड़ा पत्रकार संघ था, वो हमारे वरुण सिंह जी थे जो अभी स्क्वायर फीट इंडिया चलाते हैं, वो हम सब महाड़ा कवर करते थे, एसआरए कवर करते थे, तो यहाँ पे बैठने की जगह नहीं है, कुछ नहीं। एक दिन फोन किया कि अरे वो संगठन बनाए, बोला तुम चलाओ भाई, मैं तो ऑलरेडी टीवी जे में उलझा हुआ हूँ। 310 लोगों की सदस्यों की सूची मैंने दी गृह निर्माण मंत्री प्रकाश मेहता जी को कि हमको महाड़ा की तरफ से टीवीजे के 310 सदस्यों को फ्लैट दिया गया। फ्लैट मिले 2025 में, एप्लीकेशन दी थी 2007 में, बराबर। और वो 310 जमा करने के बाद में 25 आदमी का मोर्चा मेरे घर तक पहुंचा था कि हमने कट ऑफ डेट के बाद में पेनल्टी के साथ में पैसा भरा है, हमारा नाम उस सूची में नहीं है। ऐसे 25 लोग बच गए थे। मैंने कहा समय से आपको पैसा भरना चाहिए था। वो 25 अलग से दुश्मन बन गए, 100 अलग। तो फिर उनको भी ऐड किया वगैरह वगैरह। तो ये संगठन, ये एक निभाने वाली बात है, रिश्ता निभाने वाली बात है, समझ रहे हैं। यहाँ से 80% लोग जो है वो मुझे संपादक दिख रहे हैं, उसका मतलब ये है कि वो एकल पत्रकार है, ऐसा मुझे अधिकतर समझ में आता है, ठीक है। तो एकल पत्रकारों के लिए ये संगठन जो होता है बहुत जरूरी होता है, क्योंकि इस संगठन के माध्यम से उनको एक सुरक्षा कवच के रूप में एक फैसिलिटीज मिलती है। अगर आप एक अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन ने, आज एक टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन एक अम्ब्रेला ऑर्गेनाइजेशन है, पूरे महाराष्ट्र की एपेक्स बॉडी टेलीविजन जर्नलिस्ट, तो उसके फ्रूट्स मिल रहे हैं। हर कार्यक्रम में सीएम आता है, एम्बुलेंस मिल गई, हॉस्पिटल की फैसिलिटी मिल गई, एक्रेडिटेशन कमेटी के अंदर हमारे 2 सदस्य हैं, एजुकेशन के लिए, स्पोर्ट्स के लिए कोई कमेटी बनती है तो वहां पे। अब देखो पत्रकार, एक पत्रकार को सरकारी एंट्री मिल गई, विद इन गवर्नमेंट सिस्टम एंट्री मिल गई। शुरू कहां से हुआ बात, कितने दशक पहले शुरू हुआ, कितने दशक के बाद किसको लाभ मिल रहा है। दादाजी ने आम का पेड़ लगाया तो आम खा रहा है, वही बात है ना। तो आज जो है ये संगठन शुरू होने जा रही है, इसलिए आप सभी को शुभकामनाएं। और मैंने ये छोटा सा अनुभव आपको इसलिए बताया और स्वयं को केंद्र में इसलिए रखा, ऐसा नहीं है कि मैंने अकेले ने की है। मैं तो एक, सबसे समझ लीजिए कि वो क्रिकेट की टीम होगी ना, तो मैं 11th प्लेयर था, मतलब मुझसे ज्यादा मेहनत करने वाले 10 तो मेरे आगे थे। मैं अपना नाम लेके इसलिए बता रहा हूं क्योंकि मैं आपके सामने इस समय मौजूद हूं और कोई विषय नहीं, कोई महान काम नहीं किया। तो आप जब ये संगठन, ये सुहास जी का फोन आया और आप जो संगठन बना रहे हैं, इसके फ्रूट्स तो बहुत लेटर स्टेज में मिले। एक छोटा सा खाली मेरा रिक्वेस्ट था सुहास जी, थोड़ा सा ना अगर लोगों का कोऑपरेटिव ज्यादा अच्छे से हो तो मैं एक छोटी सी रिक्वेस्ट आपको ये करूंगा कि आपने स्क्रूटिनी कमेटी बनाई है ना, आप मेंबरशिप ड्राइव करवा करके मेंबर बना लीजिए, लेकिन किसी भी 7 एडहॉक को पहले अपॉइंट करके संस्था को रजिस्टर कर लीजिए, चुनाव उसके बाद में। ऐसा मेरा आपसे रिक्वेस्ट है। आपको जो ठीक लगता है वो आप कीजिए, मैं उसमें हस्तक्षेप नहीं करूंगा। आपको जो ठीक लगता है करिए, ठीक है।
लेकिन ऐसा है कि इस प्रकार से ये संगठन को आगे बढ़ाना पड़ेगा। चुनाव जो होगा वो पारदर्शक रूप से होगा, इसका मैं आपको प्रॉमिस देता। अगर मुझे चुनाव अधिकारी बनाया गया, सुधाकर जी को बनाया गया, तो ये बात आप पक्का समझिए कि किसी के साथ कोई अन्याय नहीं होगा। लेकिन आप स्क्रूटिनी कैसे करते हैं उस पर सारी चीजें निर्भर है। अगर आप किसी अन्य संस्था में किसी पद पर है तो कृपया चुनाव न लड़े। जैसे कि मैंने कहा, ये दुकान नहीं कि मेरी एक दुकान वहां चलेगी, एक दुकान यहाँ, वहां से इस्तीफा दो यहाँ पे आएगा, कोई मना नहीं कर रहा आपको। किसी एक संगठन, और किसी भी संगठन पे आप जब संविधान बनाए तो ये बात याद रखें कि 2 टर्म से ज्यादा कोई आदमी उस पद पे बैठना नहीं चाहिए, चिटकूगिरी नहीं। 2 टर्म रहे ना, चलिए खाली कीजिए। यही कानून है प्रेस क्लब में, यही कानून है टीवी जर्नलिस्ट एसोसिएशन, और यही कानून है उन क्रेडिबल संस्थाओं में जो कि संस्था आगे चल के गवर्नमेंट के साथ में डील कर सके। तो जाने की तैयारी रखिए। इसलिए मैं कहूंगा कि तुरंत आगे मत आइए, जरा माहौल देखिए, मौका देखिए, फिर आइए। बंदूक में 2 ही गोली है, अभी चलाने का कोई मतलब नहीं है। ठीक है, बस इतना ही था। बाकी किसी को कोई प्रश्न हो तो पूछिएगा, मेरा जो भी नॉलेज होगा मैं प्रत्युत्तर देने का प्रयत्न करूंगा। एक गोष्ट सुधाकर सरांनी आणि मयूर सरांनी सांगितली, कुठली संस्था बनवायची असते तेव्हा आधी 7 किंवा 11 मेंबर्स ती संस्था रजिस्टर करतात, मग सदस्य नोंदणी होते आणि मग त्याच्यानंतर निवडणूक होते. आता जर आम्ही 7 लोकांची संस्था रजिस्टर केली आणि परत जर आम्ही निवडणूक घेतली तर त्या प्रोसेसला वेळ लागेल. ते 7 लोक निवडणार कोण? कारण की आमचं पहिल्या दिवसापासून असं म्हणणं होतं की प्रत्येक सदस्याचं मत विचारात घेऊन कार्यकारिणी बनवली जाईल. म्हणून आम्ही असं ठरवलंय की आधी मेंबरशिप आम्ही करायची आणि मग निवडणूक करायची. तर आमचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे. आमच्याकडे जवळपास 207 का 8 काहीतरी अर्ज आमच्याकडे आलेले आहेत. तर या अर्जातून आम्ही एक फायनल मतदार यादी मी बनवणार स्क्रुटिनी करून. हे जे 7 लोक होते, 7-10 जे लोक होते ते बसतील, त्या अर्जाची छाननी करतील आणि 3 जून रोजी, तारीख पण हे करून घे, 3 जून रोजी आपल्या फॉर्म भरलेल्या मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. ते करताना ही स्क्रुटिनी कमिटी जी आहे ती बघेल ते कुठले सदस्य आहेत, त्यांच्याकडे अर्ज आहेत का, ते बाहेरचे आहेत का, ते आपल्या निकषामध्ये बसतात का. निकष फक्त एकच आहे, तो सक्रिय पत्रकार असला पाहिजे. त्यांचा व्यवसाय काही असू दे, ते साप्ताहिक असू दे, मासिक असू दे, पाक्षिक असू दे, युट्यूब असू दे, परंतु तो सक्रियपणे काम करणारा पाहिजे. जर तो सक्रिय नसेल तर आपल्या संस्थेत तो राहू शकत नाही, भले तो किती छोटा असू दे. तर हा एक महत्वाचा निकष आपल्याकडे असणार आहे. तर आधी आपण लगेच पुढच्या जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण निवडणूक कार्यक्रम घोषित करतोय. मी मयूर सरांना सांगेल की तुम्हाला जे मी दिलेलं आहे की आपण कार्यक्रम जाहीर करावा आणि त्याच्यानंतर ही निवडणूक कशी होईल, मतदान कसं करायचं आहे त्याबाबत तुम्ही आम्हाला गायडन्स करावा. अगर आप इस प्रकार से चुनाव करना चाहते हैं तो एक स्पष्टता हो जाए कि ये चुनाव फिर चैरिटी के कानून के हिसाब से नहीं है, ये फ्रेंडली इलेक्शन है, ऐसा आपको समझ लें. क्योंकि संस्था रजिस्टर्ड नहीं है तो चैरिटी के कानून के तहत चुनाव नहीं होगी. लेकिन चैरिटी जैसे चुनाव करती है बिल्कुल वैसे ही चुनाव होगा. ठीक है, सगळ्यांची संमती आहे का त्याला? म्हणजे आपण निवडणूक घ्यायची आधी. और सुहास जी, दूसरी भी आप इन लोगों को स्पष्टता इसी वक्त आप कर दीजिए कि जो कमेटी आएगी, यानी कि प्री रजिस्ट्रेशन कमेटी है, उसका कार्यकाल 2 साल का होगा. यानी अगला चुनाव फिर 2 साल के बाद होगा, 26 के बाद 28. यानी ये कोई कंफ्यूजन में ना रहे, ये टेम्पररी इलेक्शन था और रजिस्टर हो गया फिर इलेक्शन होगा, ऐसा नहीं होगा. जो संस्था रजिस्टर की जाएगी, कार्यकाल जिस दिन से आपका वोटिंग का सर्टिफिकेट, इलेक्शन के विनिंग का मैं लेटर दे दूंगा, आपको सबमिट कर दूंगा, इतने विनर हैं, उतने विनर का सर्टिफिकेट यहाँ से इलेक्शन की तरफ से आपको मिलने के बाद 2 साल के बाद आपको अगला चुनाव करना है. ये 2 साल के भीतर आपको अपना कमेटी बना लेनी है, अपना कंपनी जो ये चैरिटी के तहत रजिस्टर करना हो, वो कामगार कह रहे थे उनके तहत, या कंपनीज एक्ट के तहत. गुजरात मीडिया क्लब जो है, जो महाराष्ट्र के सारे संगठनों से ज्यादा सक्सेसफुल है, क्योंकि उनका एक रिजॉर्ट बनता है गांधीनगर.
वो कंपनीज एक्ट के तहत रजिस्टर्ड है, 8 दिन में रजिस्टर होता है। तो कंपनीज एक्ट के तहत भी अभी आजकल जो हाल ही में जो रजिस्टर हुई महाराष्ट्र बॉक्सिंग एसोसिएशन, एपेक्स बॉडी ऑफ महाराष्ट्र बॉक्सिंग, उन्होंने चैरिटी या कामगार के तहत नहीं की, कंपनीज एक्ट के तहत किया। कंपनीज एक्ट के तहत आपको काम करने का फ्रीडम बहुत मिलता है। आपका जो भी एडवोकेट हो आप उसके साथ चर्चा कर लीजिए, आपको ट्रस्ट के तहत करना हो, चैरिटी के तहत करना हो, कामगार के तहत करना हो या कंपनी के तहत करना हो, इट्स योर लुकआउट, नन ऑफ आवर, बराबर। लेकिन चुनाव फिर 2 साल के बाद होगा। हाँ, प्रोग्राम डिक्लेयर करें। देखो सुभाष जी ने जो कार्यक्रम दिया है वो कार्यक्रम इस प्रकार से है कि भाई जो कार्यकारिणी है उसमें एक अध्यक्ष, एक कार्याध्यक्ष जो कि रिजर्व्ड पोस्ट महिला के लिए, 2 उपाध्यक्ष, एक जनरल सेक्रेटरी, एक को सेक्रेटरी यानी सह सचिव, एक खजीनदार यानी कि ट्रेजरर, 6 कमिटी मेंबर, उसमें से एक लेडीज रिजर्व। तो कुल मिला के वर्किंग कमेटी में 1 महिला रिजर्व है और कार्याध्यक्ष 1 महिला रिजर्व है, यानी 2 महिला रिजर्वेशन हो गए। टोटल 13 की कमेटी होगी, 1330, और 1 से 5 जून तक अर्ज भरना है, 6 तारीख को अर्ज वापस लेना है, 7 तारीख को उम्मीदवारों की अंतिम सूची जारी की जाएगी, 12 जून को चुनाव किया। 13 को नहीं हो पाएगा, मैं मुंबई से बाहर जा रहा हूँ किसी काम से। 12 जून को मेरी उपलब्धि है, 12 जून को 11 से दोपहर 3 बजे तक वोटिंग और तुरंत ही उसके बाद काउंटिंग करके हाँ बैलेट पेपर। इसमें बहुत सारी चीजें हैं। देखो लोग एक्सेप्ट नहीं करते, हम एक्सेप्ट करते हैं। आप मैं अच्छा किया आपने पूछा, जस्ट फॉर नॉलेज, मतलब मुझे खुद अभी थोड़े दिन पहले जो पता चला मैं आपके साथ में शेयर करना चाहता हूँ। एक मेरे क्लाइंट हैं जो डॉक्टर हैं, तो उनके डॉक्टर एसोसिएशन का इलेक्शन है, तो मुझे कहा कि मुझे डॉक्टर एसोसिएशन के लिए कैंपेन करना है। बोला भाई डॉक्टरों में क्या कैंपेन होगा भैया, ये अभी उसमें अभी कहाँ आप क्या एक का क्लिनिक यहाँ, दूसरे का क्लिनिक वहाँ, पूरे महाराष्ट्र में वगैरह वगैरह। तो बोला नहीं, हमारा चुनाव 8 दिन चलता है, वोटिंग 8 दिन चलता है। बोला अरे वाह, 8 दिन कैसे वोटिंग चलता है भाई? तो बोलता सुबह को 5 बजे वोटिंग शुरू होता है, 8 बजे खत्म होता है, और शाम को 5 बजे वोटिंग शुरू होता है, रात को 8 बजे खत्म होता है। बोला ऐसे कैसे? तो हर एक को यूजर नेम पासवर्ड दे दिया है, उनको यूजर नेम पासवर्ड से लॉगिन करना है, सामने का कैमरा अपने आप ऑन हो जाता है, उसे कंप्यूटर पे गूगल पोल की तरह अपना वोटिंग करके सबमिट करना होता है, और जो आखिरी दिन को जैसे ही 8 बज जाता है कि 8:01 को रिजल्ट जो है वो ऑनलाइन ऑटोमेटिक डिक्लेयर हो जाता है। तो अभी डॉक्टर यानी बेवकूफ थोड़ी पढ़े लिखे हैं भाई, वो वहां तक पहुंच गए, वो वहां तक पहुंच गए। उसके बाद में दूसरी सिस्टम भी है। अभी एक कोऑपरेटिव सोसाइटी थी, उसमें वोटर बहुत ज्यादा थे, 600-700। बोला इतना टाइम कहाँ, तो ईवीएम लेके आए राइट से, बटन दबाते गए और सबके जैसे ही फिनिश हो गया तुरंत ही डिस्प्ले हो गया। और तीसरा जो सिस्टम है लालू चारा स्टाइल, अपने बैलेट बॉक्स तो है ही है, आज भी वही सिस्टम जो है वो विश्वसनीय वही है। हाँ, विश्वसनीय वही है, ठीक, किसी को उस पे विश्वास है, मशीन पे नहीं है। किसी को अलग चीज पे विश्वास है, किसी को इस पे विश्वास है। तो यहाँ पर हम बैलेट से करेंगे। ऐसे इतना बड़ा सिस्टम हायर करने का मतलब नहीं बनता ना। एवरीथिंग इंक्लूड्स द कॉस्ट एंड द फैसिलिटी। तो पूरे महाराष्ट्र का इलेक्शन था तो उनके पास ऑनलाइन करने के अलावा कोई विकल्प नहीं था। कोऑपरेटिव सोसाइटी का था, 600 लोगों का करना मुश्किल था, तो उन्होंने ईवीएम यूज किया। अपने तो 200 जितने पत्रकार हैं, तो ऐसे ही कोई हॉल होगा और वहीं पे हम बैलेट बॉक्स से जो है वो चुनाव कर देंगे। दैट इज द मतलब इस समय हमारे लिए वो सबसे ज्यादा सोइस्कर जिसको बोलते हैं, इस समय हमारे लिए वही है। विश्वसनीय वगैरह में मैं नहीं पढ़ता हूँ, क्योंकि हर आदमी को हर एक अलग अलग चीज पे विश्वास होता है, लेकिन अपने लिए ये सुविधाजनक है, तो उस हिसाब से वोटिंग होगा। एक पोस्ट के लिए जितने कैंडिडेट होंगे, बैलेट बॉक्स पे उतनों का नाम होगा। हर व्यक्ति का अलग अलग, हर व्यक्ति का नहीं यानी हर पोस्ट का अलग अलग बॉक्स होगा। जैसे अध्यक्ष, तो अध्यक्ष का व्हाइट कलर, किसी का पिंक कलर, किसी का ग्रे कलर, अलग अलग कलर का कोडिंग होगा।
उसके अंदर डालना है, टेबल के ऊपर रखा जाएगा, आप में से ही लोगों को बुलाया जाएगा गिनने के लिए, साथ में बैठो और गिनो, क्योंकि ये कोई एक दूसरे के साथ में दुश्मनावट लेने का धंधा नहीं है। दोस्ती यारी में प्यार मोहब्बत से चुनाव खत्म होगा। तो इस प्रकार से चुनाव होगा। मयूर जी, अगर कोई उपस्थित नहीं है मेंबर, अगर कहीं कोई बाहर है तो उसके लिए क्या कुछ व्यवस्था है वोटिंग के लिए? अगर जो कोई आदमी, किसी कारणवश अगर बाहर है, आउट ऑफ मुंबई है, तो आपको अपना विश्वास बदलना होगा। फिर आपको बैलेट बॉक्स से ना वो ऑनलाइन सिस्टम पे जाना है। वो हो जाएगा। अरे एक सॉरी, हाँ, ये सुहास जी ना, देखिए ये एक विषय है, बेटा नहीं तो खत्म करो बात। हाँ, बर, मी याच्यानंतर आपण प्रश्नोत्तरांकडे जाऊया, पण त्याआधी फक्त एकदा हे पूर्ण नीट समजून घ्या आपके जानकारी के लिए. संभाव्य कार्यकारिणी जी आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, अध्यक्ष एक जागा आहे, बरोबर, कार्याध्यक्ष महिला राखीव रिझर्व, त्यानंतर उपाध्यक्ष 2 जागा आहेत, सरचिटणीस एक जागा, सहसचिव एक जागा, खजिनदार एक कोषाध्यक्ष ज्याला आपण म्हणतो एक जागा, कमिटी मेंबर 6, महिला राखीव 1, म्हणजे संपूर्ण कमिटी जी आहे टोटल संभाव्य कार्यकारिणी ती 13 जणांची आहे. 13 जणांची आहे, ठीक आहे. त्यानंतर संभाव्य निवडणूक कार्यक्रम म्हणजे अर्ज जो तुम्ही भरून द्यायचा आहे तो 1 तारखेपासून 5 जून, 1 जून से लेके 5 जून तक अर्ज भरून तुम्ही द्यायचा आहे. 6 तारखेला अर्ज मागे घेण्याचा 6 जून ठरलेली आहे आणि उमेदवारांची अंतिम यादी जी जाहीर होईल ती 7 जूनला होईल. आई रिपीट वन्स अगेन, 7 जून को फाइनल यादी जो है वो डिक्लेअर होगी. ही तुम्ही मेलवरती पण करणार का सगळ्यांना? ओके, मेलवरती पण ती जाईल. 7 तारखेला 7 जूनला अंतिम यादी डिक्लेअर होईल आणि निवडणूक जी आहे ती 12 जूनला आहे. 12 जूनला निवडणूक असेल आणि मतदान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आणि मतदान मोजणी जी आहे ती संध्याकाळी 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. ही संपूर्ण कार्यक्रमाची प्रक्रिया आहे. आता आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. तुमचे काही प्रश्न असतील एकेकाने विचारा फक्त, म्हणजे ते उत्तर देतील. जी आप ही से प्रश्न है, क्योंकि हमने अभी डिक्लेयर किया है 12 से लेके 5 तारीख तक फॉर्म भरना. फॉर्म तो कब भरते हैं जब मतदार यादी क्लियर हो. आज हम 29 पे खड़े, 29 और 30 का महीना, 31 का महीना नहीं, 2 दिन के बाद जो है आप 31 का मंथ, चलिए 31 का महीना है, 3 दिन है, तो 31 3 दिन में आप फाइनल कर देंगे, बराबर. तो 31 तक अगर मतदार यादी फाइनल होती है तो 1 से चुनाव हो सकता है. अभी कोई प्रश्न हो तो आप पूछिए. मेरा जो नॉलेज है विषय जसं की एका संघटनेचे एकच व्यक्ती याच्यामध्ये सहभागी आहे हा एक जण आहे. नहीं समझ नहीं बात प्रश्न. माहिती है ना, माहिती है. जैसे कि एक पत्रकार संघ है, जैसे कि मेरा मुंबई की दृष्टि है, उसमें का मैं ही रह सकता हूँ या और भी कोई रह सकता है? नहीं, ये स्क्रूटिनी संदर्भ का मेंबरशिप का विषय है. जसं की एक संघटना आहे, आमचे एक पेपर आहे किंवा एक न्यूज चॅनल आहे, त्याच्या संदर्भात एकच व्यक्ती याच्यामध्ये सदस्य बनू शकतं का अनेक बनू शकतात? सदस्य बनू शकतात, पण जर तुम्हाला कमिटीवरती यायचं असेल तर त्या संघटनेचा पण सर माझं असं वैयक्तिक मत होतं की जसं की एक संघटना आहे, जसं की आमचा एक कंपनी आहे, त्याचा एकच मेंबर या पत्रकार हवेत, पत्रकार सक्रिय पत्रकार हवेत. तुमच्या त्या कुठल्या संघटनेमध्ये असू दे, तुमची जी काही संघटना असेल सर जसं की काय होतं माहितीये का की माझे मुंबईच्या दृष्टीचे 15 पत्रकार आहेत, 15 पत्रकारांनी याच्यात सहभाग घेतला तर ते मिसमॅच होऊन जाईल ना. ते वसईमध्ये काम करतात का? हो, वसईमध्ये काम सक्रिय करतात. आहेत का? हो. मग ठीक आहे ना, सक्रिय पत्रकार पण- हवेत. तर प्रेस कार्ड होल्डर नको आपल्याला. त्यांच्याकडे फक्त प्रेस कार्ड आहेत अशी नको, सक्रिय पत्रकार किंवा सर सक्रिय पत्रकार आहेत, पण असं होतं ना की बीजेपीला एक कोण करतं, कोण बहुजन विकास आघाडीला करतं, कोण इकडे जातो, कोण तिकडे जातो. हा विषय नाहीये. हा विषय काय माहितीये का, आपल्या संघटना निवडता तुम्ही अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सेक्रेटरी किंवा जे पण, ते आमच्यामध्येच मतभेद असले किंवा याचं कोणाचं चांगलं वाटलं तो तिकडे जाईल. ये ना मैं समझ गया, पूरा समझ गया, कंप्लीट समझ गया, मुझे पूरा समझ में आ गया आप क्या कहना है. ये ना डेमोक्रेसी की ब्यूटी है.
आप इसमें एकाधिकार नहीं ला सकते। संगठन के अंदर जुड़ना ये हर एक का अधिकार है। जैसे कि एक फैमिली के अंदर किसी की फैमिली में 5 लोग होते हैं, 2 लोग होते हैं, और ये होता है। जैसे कि मैं एबीपी न्यूज में था, तो चुनाव हमको पता है कि इस साल को है, तो हम कम से कम 20 से 25 लोगों को मेंबर बना लेते हैं अपना वोट बैंक बढ़ाने के लिए। लेकिन इसका मतलब ये नहीं कि 20 से 25 को वोट करते पण थे। सर याच्याने संघटनेला प्रॉब्लेम होईल. माझं असं म्हणणं आहे की ज्या कंपन्या आहेत ना, जसं की मेट्रोवाला आहे किंवा एनी अदर कोणी असे 200 लोक पत्रकार आहेत, त्या संघटनेतला एकच व्यक्ती या संघटनेमध्ये जॉईन होतो. की त्याने काय होईल की एक माझं मुंबईची दृष्टी आहे, मेट्रोवाला आहे किंवा एनी अदर कोणी पण तो ये संगठन के अंदर का स्क्रूटिनी का विषय है, ये चुनाव के साथ जुड़ा हुआ विषय नहीं है। मैंने अपना अनुभव शेयर किया, ये आपका स्क्रूटिनी और संगठन के अंदर का विषय है, इसका चुनाव से कोई संबंध नहीं है। पद आहे, खजिनदारचं जे पद आहे ते एकालाच नका देऊ. ते महत्वाचं पद आहे, त्याला कोऑपरेटिव्ह बनवा. म्हणजे खजिनदार ये ना किसी को लिख लेना चाहिए, ये संगठन के अंदर का संविधान वाला विषय है, ये चुनाव के साथ जुड़ा हुआ विषय नहीं है। सर माझा एकच प्रश्न मला असा आहे की आपण जे 208 जे सदस्य आता आपले जे वोटिंग करणार जे मतदार आहेत, अजूनपर्यंत आपण त्यांना त्यांचे आपल्या क्रायटेरियात बसतात की नाही बसतात ह्याच्यावर विचार करा. कारण जो निवडणूक देणार आहे, निवडून देणार आहे किंवा निवडणूक जो वोटिंग करणार आहे तो पात्र आहे की अपात्र हे अजून आपल्याकडे ठरलंच नाही. मग नाही माझा प्रश्न तुला कळलं का? आपण एक निवडणुकीला सामोरे जातो, बरोबर आहे, मी मतदार आहे, अजूनपर्यंत मी कोणत्या पत्रात आहे त्याचा आपल्याकडे अजूनपर्यंत आयडी काय आलेला आहे का? ही पात्रता आपण क्लिअर केली आहे का? बस ये हम यहाँ पे बैठिए, कुछ सवालों का जवाब दीजिए बैठ के। ये संगठन के अंदर का प्रश्न है, ये चुनाव के साथ जुड़ा हुआ नहीं है। नहीं, चुनाव के साथ जुड़ा हुआ है। जो मतलब हम लोग जो वोटिंग करने वाले हैं, अभी यहाँ पे कैसा है कि ऑनलाईन आपण प्रक्रिया पूर्ण केली आहे. याच्यामध्ये कित्येक लोक असे देखील आहेत की त्यांचा पत्रकाराशी काही संबंध देखील नाही. हा, त्याच्यावर फक्त तुम्ही लक्ष द्या. हा तुझा मुद्दा बरोबर आहे. माझ्याकडे 200 फॉर्म आले, अनेक लोकांची नावं होती, त्यांच्या दैनिकाचे नावच नाही, युट्यूब लिहिले त्यांचं नावच नाही, साप्ताहिक लिहिले नावच नाही, तर कळणार कसं कोण कुठलं आहे. म्हणून आता आपण जी 11 लोकांची कमिटी बनवली आहे ती आज उद्या परवा 31 तारखेपर्यंत स्क्रुटिनी करेल. जे पात्र असतील त्यांची नावं 1 तारखेला आपण प्रसिद्ध करू. 1 जूनला आपल्या मतदारांची यादी आणि सदस्यांची यादी प्रसिद्ध होईल आणि जे पात्र असतील ते लोकच मतदान करतील. सगळ्यांची संमती याला पुढचा प्रश्न. जर का घटनेनुसार इलेक्शन होणार असेल तर आपण सदस्य निवडून त्यानंतर त्या सदस्याला एक आपण संधी देऊया, मग अध्यक्ष त्याच्यात कोणते असे निवडायचे. डायरेक्ट आपण अध्यक्ष, सेक्रेटरी, चेअरमॅन आपले हे जे निवडणार आहोत ते डायरेक्ट निवडण्यापेक्षा आपण जर का आपण सांगतोय की आपण घटनेनुसार आपण इलेक्शन घेणार आहोत, तर इलेक्शन हे पहिली सदस्य निवडायला पाहिजे आणि त्याच्यातून त्यांना अधिकार द्यायला पाहिजे. सदस्य कुठले? आपली कमिटीची, आता कमिटीची निवडणार आपल्याकडे तुमचं असं म्हणणं आहे की कमिटी बनावे. आपण आपण फक्त 200 लोक आपण ठरवतोय ना, आणि 3 दिवसामध्ये फायनल करू आपण 200 लोकांनी आणि मग नमस्कार. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे हार्दिक स्वागत. अत्यंत सुनियोजित पद्धतीने आपला कार्यक्रम पार पडलेला आणि आपण शांतचित्ताने ऐकून घेतला त्याबद्दल सर्वांचे आभार. आमच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा अत्यंत सुमधुर आवाजात आणि नियोजनबद्ध शब्दपैकी आपला जो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर सुधाकर कश्यप,
तथा डॉक्टर मयूर पारेख यांनी निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक संस्था रचनेसाठी जे मार्गदर्शन, मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि यूट्यूबना कायदेशीर कसा आणता येतील त्यांनी जो मार्ग सांगितला तो मार्ग उद्योग आधार ताबडतोब त्यांनी काढून घ्या. एका दिवसात उद्योग आधार मिळतो. त्यांनी एक चांगला मार्ग सांगितला की उद्योग आधार हा आपल्याला तुम्ही ऑनलाईन काढून घ्या. त्या ताबडतोब सर्व यूट्यूब चॅनलच्या आपल्या नावाने त्याच्यामुळे त्याला कायदेशीर मार्ग प्राप्त झालेला आहे. हा खूप मोठा त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही आपल्या आधार कार्ड जिथे बनतो तिथे उद्योग आधार कार्ड त्याची प्रक्रिया पूर्ण होते. काही डॉक्युमेंट लागत नाही, आपले नॉर्मल कागदपत्र लागतात. त्याबद्दल मी त्यामुळे हा विषय मला वाटतं वाद निकालात निघण्याची शक्यता आहे. आजच्या कार्यक्रमाला जे आपले पदाधिकारी, जे कार्यकर्ते उपस्थित झाले, पत्रकार, त्या सर्वांनी अत्यंत शांतता पद्धतीने कार्यक्रम ऐकून घेतला. कुठलेही काही प्रश्नांचे, शंकांचे निरसन ऐकून घेतलं. त्याबद्दल त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि अजून फक्त 1-2 मिनिटं घेतो. गुन्हेगारी संदर्भातला एक विषय होता की ॲक्रेडिशन कार्ड नोंदणी करताना पण आरोपित असणाऱ्या व्यक्तीला ॲक्रेडिशन कार्ड करण्याची पूर्व परवानगी आहे. मी माहिती संचालनाकडून पूर्णपणे कायदेशीर माहिती घेतलेली आहे. जोपर्यंत आरोपित आहे तो ॲक्रेडिशनला कुठल्याही प्रकारे त्याला अडचण येत नाही. त्याच्यामुळे हा जो आपण गुन्हेगारीचा किंवा गुन्हेगार म्हणू शकत नाही किंवा क्रिमिनल म्हणू शकत नाही, आरोपित तोपर्यंत न्यायालय दोषसिद्ध करत नाही तोपर्यंत तो कुठल्याही प्रक्रियेत भाग घेऊ शकतो आणि त्याला ॲक्रेडिशन पण कार्ड मिळू शकतो. ही माझी कायदेशीर माहिती आहे. त्यामुळं आपल्याला कुठल्याही अडचणी येणार नाही. आजचा कार्यक्रम मी पुढील सर्व कार्यक्रम सोनाली रेगे साहेबांकडे घेतो. धन्यवाद. नंतर तुम्ही पर्सनली बोला. फक्त आता कार्यक्रम अधिकृतरित्या कार्यक्रम इथे संपतो. फक्त विनंती एवढीच आहे की याच्यानंतर भोजनाची व्यवस्था केली आहे, हे मला सांगायचं होतं. त्यामुळे भोजनाची व्यवस्था मला वाटतं खालच्या हॉल, ग्राउंड फ्लोअरला आमरस वगैरे आहे ते ठीक आहे, पण नाही, गोड सुरुवात आहे एकंदरीत. आणि मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हटलं होतं, फक्त एक गोष्ट तुम्हाला मी अगदी मनापासून सांगतो. मगासपासून त्यांनी माझा उल्लेख केला, मी कुणालनी हे केलं, कुणालनी ते केलं, पण खरोखर सांगतो की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये सगळी मंडळी पत्रकारिता करता, तुमच्या माध्यमातून प्रेस असेल, म्हणजे प्रिंट आहे, ब्रॉडकास्ट आहे किंवा युट्यूब आहे, तुम्हाला एक सामान्य नागरिक म्हणून तुमचे खरोखर आभार. धन्यवाद, खूप खूप आभार. इथे अधिकृतरित्या संपलेला आहे. आता तुम्ही थेट संपर्क साधा. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.